शुभ सकाळ मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज गावच्या ब्लॉगमध्ये। खूप छान असं तुम्ही पाहिलं असेल। आता सुरुवातीला प्रवास जास्त काही दाखवलं नाही, अचानक आलोय गावी। वातावरण बघू शकता तुम्ही, सकाळचं खूप बाहेर छान गारवा आहे, म्हणजे घरामध्ये नाही गारवा एवढा जाणवत, कारण आम्ही आलो रात्री थोडा उशीर झाला। म्हटलं चला ब्लॉगची सुरुवात करू। आपली लालपरी उभी आहे, पक्ष्यांची आवाज ऐकत असाल मित्रांनो। तुम्हाला माकड दाखवण्याचा प्रयत्न करतो मी। झाडावरती खेळतात, फणसावरती। ते बघा त्यांचं काय चाललंय बघा, आणि माकडांचं खूप सुळसुळाट आहे इथे, बघू शकताय। हे आहे छान मित्रांनो, प्राणीप्रेमी आपणही आहोत, पण यांच्यामुळे काय झालंय, कोणतंही फळझाड काही उरलेलं नाहीये। सगळ्या गोष्टी लोक नासधूस करतात। बघू शकता तुम्ही कशा प्रकारे त्यांचं खेळ चालू आहे, बघा। दाखवतो बघा, जवळच आपले ते जामचं झाड आहे, पण तुम्ही बघू शकताय। दाखवतो तुम्हाला काय चाललंय त्यांचं। इकडे फांदी हलताना दिसत असेल, माकडे या झाडावर एक जाम ठेवत नाहीत। काल रात्रीचा पाऊस आणि आता पण सेम चाललाय, बघू शकताय। वादळ वारा चालू आहे, बघा बघा बघा, बघू शकता सगळं उडते कसं। झाडं पूर्ण हलतायत, ते बघा तुम्ही। फणस तुम्हाला दाखवतो, काल जे तुम्ही सुरुवातीला बघितलेलं आहे, माकडं ज्याच्यावर होती। कंटिन्युटी ब्लॉग आहे मित्रांनो, दुसरा दिवस आहे, सकाळ आली। सगळ्यांचे सामान उचलण्याची धावपळ, कारण मध्येच अचानक वारा सुटला।
दुपारनंतरचे 4-1 वाजले असतील साधारण. आकाश तुम्ही बघू शकता, आभाळ भरलंय तसं, पण अजून तरी बरसण्याचं काही दिसत नाहीये. पण वारा मात्र नक्की सुटलाय. तुम्ही बघू शकते बघा कशी झाडं हलतायत. ते फणस बघा ज्याच्यावर माकडं होती, त्याची आता परिस्थिती बघा. आई आमची समोर फिरते. धूळ बघा तुम्ही, समोर नाही येतात सगळेजण. धूळ बघा. वारा बघा किती सुटलाय. आंबे तुम्ही बघू शकता खालताना. पण मित्रांनो पाऊस पडला काल, त्याच्यामुळे आता आंबा संपला सगळं फुकट. आणि आमचा आंबा हा एंडिंगलाच येतो. मित्रांनो छानपैकी पाऊस सुरू आहे. आता गावीच आहे मी अजून कोकणामध्ये, श्रीवर्धनला आमच्या दाणगुरीमध्ये आहे. तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघताच तुम्हाला समजलं असेल. आपण सिंगल ब्लॉग करतोय मी एवढ्या दिवसाचा. पण पाऊस बघा, मुलं एन्जॉय करतायत बघा पावसामध्ये. हे बघा पावसात दिसत आहेत छानपैकी. मुंबईवरला आनंदासाठी आलेलं गावी. येस, पूर्णपणे एन्जॉय करणार बघा तुम्ही. तुमच्या आठवणी ताज्या झाल्या. पाऊस वाढल्यामुळे नऊ वाजलेले आहेत. 9:10 झाली आणि पाऊस सुरू झाला आहे. आता फक्त ड्रॉबॅक असा आहे की त्याच्यामुळे लाईट नाही घरात. बघा तुम्ही अंधार बघू शकता. मी ओटीवरतीच बसलो आहे. सोलार लाईट आहे. आणि आमचं दादा आहे शेजारी माजी सरपंच, त्यांच्या घरात इन्व्हर्टर असल्यामुळे त्यांच्या इथे लाईट आहे. आपलं आत्ताच काम केलं घरात, त्यामुळे इन्व्हर्टर अजून लावायचं. सहसा लाईट जात नाही, ते पावसामुळे बंद केलेले आहेत. मित्रांनो सकाळचे 7:45 झालेत आणि आता आपली गावच्या घराला निरोप म्हणजे आत्तापुरता देण्याची वेळ आली. आम्ही निघालोय मुंबईला परत. तुम्हाला दाखवतो आपण जी आता कामं केली बघू शकता तुम्ही. मी आल्यानंतर आता हे बघा, हे आपला हॉल कसा सजवला तो बघा छानपैकी. छान तुम्ही बघा, सूर्यकिरण दिसतंय, गाडी दिसते आपली. आणि हे बघा, हे पूर्ण आपण स्वतः केलंय. दाखवतो तुम्हाला किचन पण. किचन तुम्ही बघू शकता आपण आता कसं छान केलंय. तुम्हाला दाखवतो. लॉफ्टच्या वरती सुद्धा तुम्हाला कळेल. हे आपलं क्रिएशन आहे. चलो मित्रांनो, आता जाण्याची वेळ झाली आहे. चला मित्रांनो, आता फायनली आपण
आज गावावरून परत मुंबईला निघालो. आईला करते चलो टाटा बाय बाय बोलायची वेळ. चेक करून बघते आई. आपली गाडी इथे आता सज्ज झाली आहे. चला आता प्रवासात भेटूया. मित्रांनो निघालो आम्ही आता. तुम्ही भेटला आता 7:45 व्हायला आलेत बघा. चलो आता आपण जाणार आहोत परत सेम फेरी बोटनीच. जो तुम्ही व्हिडिओ सुरुवातीला बघितला तो येण्याचा होता, आता आपण जाण्याचा आहे. आई आहे, मी आहे. चलो प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. जय शिवराय. गाडी पहिल्या नंबरला आहे. आई उभी बघा. पीछे आ जाओ. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल याची मला खात्री आहे. एक 4-5 दिवसाचा एकत्र व्हिडिओ हा टाकलेला आहे. जाण्या येण्याचं काही जास्त प्रवासाचं टाकत नाही. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा आपण जाणारच आहोत तेव्हा पुन्हा सविस्तर व्हिडिओ येतीलच. तोपर्यंत आता हा व्हिडिओ तुर्तास थांबवतो. जय भवानी जय शिवराय. भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो.